आता माणिकरावच्या याच्या 3 मुद्द्यावर बैठकी झाल्या। एकतर कर्जमाफीचा विषय होता, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये त्याची एक समिती त्यांनी गठीत केली आणि 6 महिन्यात रिपोर्ट देऊन केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला जाईल, जेणेकरून उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे। त्याची एक प्राथमिक तयारी आता प्राथमिकता आलेली आहे। दुसरं आम्ही सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारला आणि सरकारला मी एक प्रश्न केलेला आहे का रासायनिक खताले सबसिडी देता, तर शेण खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे। मागणी नाहीये आमची काही, रासायनिकला देता तर शेण खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की त्याचं उत्तर आम्ही देऊ। आणि दुसरं कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, कर्जमाफी देऊ, परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही, कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल। त्याच्यामुळे कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही। आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत। पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचा हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोकोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29 ला करू। सह्याद्रीवरती ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की 28-29 तारखेला हो, तर बाकीच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का की त्या पण मागण्या राहिलेल्या आहेत? आता या फक्त आता संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता, हा देवेंद्रजीचा मुद्दा आहे आणि त्यांनी 10 डाव सांगितला। आता आम्ही ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत। 7-12 कोरा कोरा कोरा, आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे। जेथपर्यंत ते कोरा करत नाही तेपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही। काही झालं तर 72 कुछ भी होगा तो चलेगा, पण आम्ही तो देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय आठवण करून द्या तुम्ही। बिल्कुल बिल्कुल, उनका वादा से वो दूर जा रहे हैं, उनको याद करके देंगे। तर दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की जो मॅनिफेस्टो आहे तो 5 वर्षाचा खरं तर मॅनिफेस्टो असतो, त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी करणार आहोत। नाही याच्या पण 2100 रुपये तो देखील केला जाईल असं देखील सांगितलं। नाही, असं लबाड बोलून चालत नाही। त्यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये, असं सांगितलं का आल्या आल्या 7-12 कोरा होईल। आल्या आल्या म्हणजे काय, 5 वर्षांना आल्या आल्या होते का? म्हणून त्यांनी शब्द फिरवू नये, लागन तर मुहूर्त काढा, चांगल्या ब्राह्मणाले भटाले बोलावा, पण तारीख आम्हाला द्या। बच्चू भाऊ, तुमची सह्याद्रीवरती या अनुषंगानेच बैठक झाली होती, दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली होती। त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना म्हटला होता की माझं समाधान झालेलं नाहीये, हत्यार असे 2 मुद्द्यावर, बाकीचे मुद्दे दिव्यांगाचे खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेले आहे। त्याचे कदाचित GR या 5-6 दिवसात निघेल, परंतु आमचा दिव्यांगाच्या मानधन वाढीच्या बाबतीत असू दे, कर्जमाफीच्या बाबतीत असू दे, ह्या 2 मुद्दे आमचे महत्वाचे होते, त्याच्यावर समाधान झालं नाही। 19 मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत, पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधन वाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे, तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। 2 बैठकीत तुम्ही असमाधानी आहात, आता परत काहीतरी कर्जमाफीवरून तुम्ही आक्रमक व्हाल का? लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे। 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये 45-40 हजार कोटी जातं आणि कर्जमाफीला 35 ते 40 हजार कोटी लागतं, त्यांना फार मोठा विषय नाही आहे। उलट आम्ही पाहतोय का शक्तीपीठ असेल, इकडे कोणता समुद्री मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार, या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो, माझा आरोप काय का योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं, म्हणजे म्हणायचं काय आहे सर? तेच मी म्हणतोय, आता अधिक काय स्पष्ट म्हणू? कमिशन म्हणजे अर्थ काय? अशा योजना आहे ज्या लाखो करोडाच्या योजना केल्या, ज्याच्या सरकारच्या म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं भलं जास्त होते, अशा योजना बजेटमध्ये आलेल्या आहे। पक्ष मजबूतीच्या योजना आहे, त्याच्यामुळं सरकारचा लोकांचं काय भलं होईल नंतरची गोष्ट आहे। कारण कर्जमाफीमुळे काय होतंय का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातं, नो कमिशन, काही संबंधच येत नाही, त्याच्यानं अशा योजना ते बाजूने म्हणजे याकरिताच टोलवाटोलवी होते शासनाकडे। बिलकुल, माझं म्हणणं तेच आहे का जिसमें है दम उसमें है कमिशन। महाविकास आघाडीचे नेते देखील हेच म्हणतात की
कमिशन खोरी करणारं आणि दलाली म्हणजे ठाकरेंच्या पक्षाने देखील हाच उल्लेख वारंवार करतात. आता तुम्ही त्यांची भाषा बोलू लागलात. नाही माझीच भाषा त्यांना बोलली. मी सगळ्यात अगोदर बोललो होतो. त्यांना तुम्ही विचारा का हे बच्चू कडूचं रिपीट तुम्ही कसं करता. बच्चू भाऊ आता 2 बैठका तुम्ही झाल्या, 2 आता बैठका सांगितलं झाल्या. की टायरची हवा कोणाची काढणार, कोणाची काढणार ते नेमकी कोणाची सांगा. काढणार आहे ते पहिली? आता आमची बैठक आहे 28ला. कोणाचा टायर पंक्चर करायचा, कोणा शेतकऱ्याबद्दल कोणत्या मंत्र्यानं जास्त घृणा केलेली आहे, जो आमच्या बाजूनं कोणता मंत्री बोलला नाही, ज्यानं निवेदन घेतलं नाही, ज्यांना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या तुच्छ समजलं, त्याच्या टायरचं त्याच्या म्हणजे गाडीचा टायर पहिले पंक्चर होणार. आतापर्यंत असं कुठला मंत्री आहे की त्यांनी तुमचं निवेदन खरं तर घेतलं नाही? तेच आता आम्ही सगळे जिल्हा प्रमुख बोलावतो आहे, त्यांच्याकडून माहिती घेतो आणि त्याचा पहिला क्रमांक आम्ही लावतो. बच्चू भाऊ विधानसभेला तुम्ही एक नवीन आघाडी आणली होती. आता मित्र तुमचे मित्र आता तीन नेते- आहे ना, येईन ना ते येईन धीरे धीरे आहे आज संभाजीराजेंनी बावनकुळेंची भेट घेतलेली आहे. ते पूळ तपासायला गेले असेल कदाचित. ओके. बच्चू भाऊ एक मिनिट. बच्चू भाऊ 2 बैठका झाल्या तुमच्या. बच्चू भाऊ सह्याद्रीवरती आणि मंत्रालयात 2 बैठका झाल्या, कृषी मंत्र्यांसोबत बैठका झाल्या. जर यामध्ये टोलवाटोलवी शासन करताय तर आगामी काळात काही मोठं होईल असं वाटतंय का? तर मी तेच सांगितलं का येणारे मे महिन्यापर्यंत मे-जून आम्ही सरकारच्या समोर मोठं आव्हान आंदोलनाच्या माध्यमातून उभं करू. शेतकऱ्यांना अतिशय जास्त संख्येनं सहभागी करून घेणे आणि एक मोठ्या आंदोलनासमोर सरकारला जावं लागेल. बच्चू भाऊ, तुमचे मित्र आहे, अर्थसंकल्पामध्ये तुमचे मित्र असा आहे. तुम्ही त्यांना सल्ला दिला का शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना थोडं सांभाळून बोला, काही सल्ला वगैरे दिला की तुम्ही मीटिंगमध्ये? नाही, शेतकरी पण सोबत होते तुमच्या. हे बरोबर आहे. बोलताय त्यांनी बोलणं तेवढं सांभाळलं म्हणजे मन चांगलं आहे पण तोंड थोडं